नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या एकदंत स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण G7 शिखर परिषद 2025 जी आता नुकतीच संपन्न झालेली आहे, तिच्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. ही माहिती आपल्याला सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे आणि G7 मध्ये कोणकोणते करार झाले, मोदी साहेबांची भूमिका काय होती, जगाला G7 कडून काय अपेक्षा आहे, या सर्व मुद्द्यांची माहिती, या सर्व परिषदेची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर बघूया G7 शिखर परिषद काय आहे, G7 शिखर परिषद कोणत्या किती देश सामील आहेत, सर्व माहिती सविस्तर बघणार आहोत. कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. आयोजक G7 शिखर परिषद जी आहे ती कुठे आयोजित केली होती, तर कॅनडामध्ये आयोजित केली होती. संस्करण म्हणजे आवृत्ती कितवी होती, तर आवृत्ती 51वी आवृत्ती होती. 51वी G7 शिखर परिषद 15 जून 2025 पर्यंत कॅनडाच्या अल्बर्टामधील कॅनास्किकमध्ये आयोजित करण्यात आली होती. कॅनास्किकमध्ये आयोजित करण्यात आलेली ही दुसरी शिखर परिषद आहे. कितवी शिखर परिषद आहे, तर दुसरी शिखर परिषद आहे. या अगोदर कधी आयोजित करण्यात आली होती, तर 2002 मध्ये G8, तेव्हा G8 होती आणि G8 म्हणजे त्याच्यामध्ये रशिया होता. रशिया 2014ला त्याच्यातून बाहेर पडलेला आहे. 2014ला त्याच्यामधून बाहेर पडलेला आहे. त्याच्यामुळे आता G7 झाली परत. आतापर्यंत कॅनडामध्ये G7 परिषद 7 वेळा आयोजित करण्यात आलेली होती. म्हणजे ही किती वेळ आहे, तर कॅनडामध्ये ही 7वी वेळ आहे. कितवी? 7वी वेळ आहे की कॅनडामध्ये ही परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी हे G7 परिषदेचे अध्यक्ष होते. तुम्हाला असं विचारण्यात येईल की G7 परिषदेचे अध्यक्ष कोण होते? 2025च्या G7 परिषदेचे अध्यक्ष हे मार्क कार्नी हे होते, जे की कॅनडाचे पंतप्रधान आहेत. G7 म्हणजे ग्रुप ऑफ 7, ज्यामध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन, अमेरिका यांचा समावेश आहे. पण याच्यामध्ये मित्रांनो एक विशेष गोष्ट आहे की भारत याचा सदस्य देश नाही. हे लक्षात ठेवा. तर तुम्हाला ऑप्शनमध्ये भारत पण येईल, पण भारत या G7चा सदस्य नाही. G20चा सदस्य आहे भारत, G20चा, G7चा नाही. युरोपियन युनियन या बैठकीत निमंत्रित करण्यात आले होतं की युरोपियन युनियन जी आहे, युरोपियन युनियन याला आमंत्रित करण्यात आलेलं होतं. जागतिक स्तरावरील विविध दृष्टिकोन आणि सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक गैर-सदस्य देशांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले जाते. 2025च्या परिषदेतील काही प्रमुख अतिथी आणि त्यांचे प्रतिनिधी खालीलप्रमाणे होते. कोणते देश त्यामध्ये होते आणि त्यांचे प्रतिनिधी कोणते होते ते आपण पाहूयात. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीस हे यामध्ये होते. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईस इनासियो लुला डी सिल्वा हे पण होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष क्लाउडिया शिनबाम हे पण होते. दक्षिण आफ्रिका राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा हे पण होते. दक्षिण कोरिया राष्ट्राध्यक्ष ली जेमॅंग हे पण होते. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की हे पण होते. या व्यतिरिक्त नाटो आणि संयुक्त राष्ट्र म्हणजेच UN यासारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख उपस्थिती यामध्ये होते. नाटो आणि UN म्हणजे युरोपियन युनियन, यामध्ये प्रमुख उपस्थिती यांची होती. G7 परिषदेतील चर्चेचे मुख्य विषय खालीलप्रमाणे होते, ज्यात जागतिक आव्हाने आणि संधीवर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. मित्रांनो, आपण काही याच्यावरती MCQ पण घेतलेले आहेत. MCQ आपण शेवटी बघणार आहोत. याच्यावरती पहिले आपण माहिती बघूया आणि नंतर MCQ बघूया, म्हणजे तुम्हाला माहिती बघितल्यानंतर MCQ सोडायला सोपे जातील आणि तुमच्या लक्षात राहण्याला मदत होईल. याच्यामध्ये कोणत्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केलं होतं ते आपण पाहूया. जागतिक सुरक्षा आणि शांतता हा मुद्दा यामध्ये चर्चेत होता. रशिया युक्रेन संघर्ष, इस्रायल इराण
यांच्यातील वाढता संघर्ष हे प्रमुख चर्चेचे विषय होते. कोणते? रशिया आणि युक्रेन, जे की 2-3 वर्षापासून युद्ध चालू आहे त्यांचं, आणि इस्रायल आणि इराणचं युद्ध नुकतंच सुरू झालेलं आहे. यांचा वाढता संघर्ष याविषयी याच्यात चर्चा करण्यात आलेली आहे. G7ने इराणने अण्वस्त्र विकसित करू नये यावर जोरदार भर दिलेला आहे. G7 या परिषदेने इराणनं कोणतंही अण्वस्त्र तयार करू नये किंवा विकसित करण्याचा प्रयत्न करू नये याविषयी चर्चा G7 मध्ये झालेली आहे. आर्थिक स्थिरता आणि वाढ. दुसरा मुद्दा कोणता आहे? तर आर्थिक स्थिरता आणि वाढ. हे विषय खूप महत्त्वाचे आहेत. हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ह्या विषयावर माहिती विचारली जाते. त्यामुळे हे विषय लक्षात ठेवा. कोणत्या कोणते विषय यामध्ये चर्चेत होते, कोणत्या विषयावर चर्चा करण्यात आलेली आहे, या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि ते परीक्षेला विचारलं जातं की या कोणत्या विषयामध्ये विशेष लक्ष देण्यात आलेले होते. तर आर्थिक स्थिरता आणि वाढ यामध्ये जागतिक व्यापार, चलनवाढ, पुरवठा साखळीतील अडथळे आणि आर्थिक सहकार्य यावर चर्चा झालेली आहे. विशेषतः चीन व्यापार पद्धतीवर लक्ष ठेवण्याबाबत सहमती झालेली आहे. चीनचा जो व्यापार आहे त्यावर विशेष लक्ष ठेवण्यास सहमती या G7 परिषदेने दिलेली आहे. ऊर्जा सुरक्षा आणि डिजिटल संक्रमण हा तिसरा विषय आहे. ऊर्जा आत्मनिर्भरता, नवीनीकरणीय ऊर्जा स्रोत, हरित हायड्रोजन, तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्वांटम कम्प्युटिंग नैतिक नियमावर भर देण्यात आलेला आहे. कोणत्या कोणत्या? तर ऊर्जा सुरक्षामध्ये डिजिटल संक्रमण यामध्ये कोणत्या कोणत्या मुद्द्यावर भर देण्यात आलेला आहे? तर ऊर्जा आत्मनिर्भरता, नवीनीकरण ऊर्जा स्रोत कोणते आहेत, हरित हायड्रोजन यावर भर देण्यात आलेला आहे. AI वर भर देण्यात आहे. सध्या AI चर्चेत आहे. AI वर खूप जास्त भर देण्यात आलेला आहे. क्वांटम कॅम्प्युटिंग याच्यावर पण भर दिलेला आपल्याला आढळतो. चौथा मुद्दा आहे हवामान बदल. हवामान बदल हा खूप महत्त्वाचा विषय आहे. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी उपाययोजनांवर चर्चा झालेली आहे. भागीदारी हा पाचवा विषय. भागीदारी आणि भविष्य. जगातील समुदायांचे संरक्षण करणे, ऊर्जा सुरक्षा निर्माण करणे, डिजिटल संक्रमण वाढवणे आणि भविष्यासाठी मजबूत भागीदारी सुनिश्चित करणे हे मुख्य उद्देश आहेत. तसंच सातवा मुद्दा जो आहे तो आंतरराष्ट्रीय सहकार्य. स्थलांतरित तस्करीचा सामना करणे आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी विरुद्धच्या प्रयत्नावर चर्चा झालेली आहे. जे आंतरराष्ट्रीय जे स्थलांतरण आहे, तर स्थलांतरांच्या दृष्टिकोनातून जे तस्करी होते, तस्करीला जो आळा घालण्याचा प्रयत्न किंवा त्या माध्यमातून दहशतवादाविरुद्ध जे कट कारस्थान आहेत ते याविषयी चर्चा यामध्ये झालेली आहे. आता विशेष म्हणजे काय? तर भारताची भूमिका यामध्ये काय होती? भारताची भूमिका आणि महत्त्व हे खूप महत्त्वाचं आहे. जे की भारताचे पंतप्रधान मोदी, भारताची भूमिका काय महत्त्वाची होती? पंतप्रधान मोदी सलग याला 6व्यांदा 2020 ची झालेली नाही. त्यामुळे 6व्यांदा या परीक्षेला हजर राहिलेले, उपस्थित राहिलेले आहेत. यामुळे जागतिक स्तरावर भारताची वाढती भूमिका स्पष्ट होते. कारण की भारत हा आर्थिकरित्या किंवा आर्थिक दृष्टिकोनातून चौथा उभारता देश म्हणून उभा राहिलेला आहे. भारताची अर्थव्यवस्था ही जगात चौथ्या नंबरची अर्थव्यवस्था आहे. कितव्या? चौथ्या नंबरची. त्यामुळे भारताला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे. मोदींनी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केलेली आहे. भारताने डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, UPI आणि आधार आणि ऊर्जा समतेच्या आपल्या मॉडेलवर भर दिलेला कशावर भर दिलेला आहे हा लक्षात ठेवा. UPI आणि आधार या दोन गोष्टीवर भारताने डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा म्हणजेच UPI आणि आधार यावर भर दिलेला आहे. दहशतवादाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज मोदींनी अधोरेखित केलेली आहे. दहशतवादाचा जर सामना करायचा असेल तर आंतरराष्ट्रीय सहकार्य खूप गरजेचं आहे असं मोदींचं म्हणणं या परिषदेमध्ये त्यांनी मांडलेलं आहे. तसेच मित्रांनो, जर तुम्हाला विचारलं की आता आपण हे करंटच्या बाबतीत बघितलेलं आहे, तर स्टॅटिक जीके जर तुम्हाला बघितलं, स्टॅटिक जीके खूप जास्त एक्झामला येतं. सरळ सेवा, रेल्वे, SSC या सर्व एक्झामला स्टॅटिक जीकेवर जास्त भर असतो. तर स्टॅटिक जीके म्हणजे 1975 G7 जी पहिली बैठक झाली ती कुठे झाली? तर G7 ची पहिली बैठक 1975 ला फ्रान्समध्ये झालेली आहे. कुठे झालेली आहे? तर फ्रान्समध्ये झालेली आहे. पहिले किती देश होते यामध्ये? तर पहिले 6 देश होते.
किती 6. नंतर कोणता देश यामध्ये सामील झाला? नंतर रशिया झाला. 1997 मध्ये रशिया सामील झाला आणि 2014 मध्ये तो रशिया देशाला या G7 मधून बाहेर काढून G7 तयार करण्यात आले. G8 होतं तर G7 तयार करण्यात आलं किंवा G7 त्याची हे झालेली आहे. तर याला कारण होतं रशियाला बाहेर काढण्यासाठी, कारण युक्रेन आणि रशियाचं जे युद्ध चाललेलं होतं त्या युद्धाच्या ते G7 ला युद्ध थांबवायचं होतं किंवा युद्धाच्या दृष्टिकोनातून त्यांना प्रयत्न करायचे होते, पण रशिया ऐकायला तयार नव्हता. त्यामुळे रशियाला G8 मधून बाहेर काढलं आणि G7 2014 मध्ये G7 परत तयार झालेलं आहे. तर आपण काही MCQ बघूया. MCQ खूप महत्त्वाचे असतात, कारण की परीक्षेच्या दृष्टिकोनातून MCQ चा सराव झालेला पाहिजे आणि MCQ जर तुम्ही व्यवस्थित जर हे केले तर तुम्हाला त्याची उत्तरं येतात आणि एकदा डोळ्याखालून जर गेले MCQ तर तुम्हाला त्याची परीक्षेमध्ये उत्तर येण्यास मदत होते. तर G7 शिखर परिषद 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? जर तुम्ही वरती जर बघितलेला असेल, जर व्हिडिओ पहिल्यापासून बघितलेला असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की G7 2025 ची जी बैठक आहे ती कुठे आयोजित करण्यात आली होती? तर कॅनडामध्ये करण्यात आलेली होती. G7 शिखर परिषद 2025 कॅनडामधील कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? तर कॅनडामध्ये कुठे आयोजित करण्यात आलेली होती? तर कॅनानास्किक अल्बर्टा प्रांतातील कॅनानास्किक शहरामध्ये ती आयोजित करण्यात आली होती. ही कितवी वेळ आहे या शहरामध्ये आयोजित करण्याची? तर ही दुसरी वेळ आहे. कितवी? दुसरी वेळ आहे. आणि कॅनडामध्ये कितवी आहे? तर कॅनडामध्ये 7वी वेळ आहे. जी कॅनडामध्ये 7 वेळा आतापर्यंत G7 शिखर परिषद पार पडलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. G7 शिखर परिषद 2025 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले होते? तर ऑब्वियस कोणी केले होते? भारताचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी यांनी केलेले होते. खालीलपैकी कोणता देश G7 चा सदस्य देश नाही, परंतु 2025 च्या शिखर परिषदेत विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आला होता? असा कोणता देश आहे जो G7 चा सदस्य नाही आणि परंतु 2025 च्या शिखर परिषदेमध्ये अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते? तर असा कोणता देश आहे? तर भारत हा देश आहे की जो G7 चा सदस्य देश नाही, परंतु मागच्या 7-8 वर्षापासून त्याला विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलेले आहे. G7 शिखर परिषद 2025 मधील प्रमुख चर्चेच्या विषयापैकी एक कोणता होता? तर जागतिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन, रशिया युक्रेन संघर्ष आणि जागतिक सुरक्षा, आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन, समुद्रातील मासेमारीचे नियमन. तर कोणता आहे? आपण वरती बघितलेला आहे की रशिया आणि युक्रेनचा जो संघर्ष चालू आहे तो चर्चेच्या विषयामध्ये एक होता. G7 शिखर परिषदेत युरोपियन युनियनचे प्रतिनिधी म्हणून कोण उपस्थित होते? G7 शिखर परिषदेमध्ये युरोपियन युनियनचे प्रतिनिधी म्हणून कोण उपस्थित होते? तर यामध्ये कोण होतं? तर युरोपियन युनियनचे काउन्सिलचे अध्यक्ष आणि युरोपियन कमिशनचे अध्यक्ष दोन्ही उपस्थित होते. कोण? युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष आणि युरोपियन कमिशनचे अध्यक्ष असे दोन्ही पण याला उपस्थित होते. या बैठकीला दोन्ही पण उपस्थित होते. 2025 च्या G7 परिषदेत कॅनडाचे पंतप्रधान कोण होते? कॅनडाचे पंतप्रधान कोण होते? कॅनडाचे पंतप्रधानाचे नाव सांगायचं आहे. तर मार्क कार्नी हे कॅनडाचे पंतप्रधान होते, जे की या परिषदेचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषवलेलं होतं. G7 शिखर परिषद 2025 मध्ये कोणत्या नवीन तंत्रज्ञानाच्या नैतिक नियमावर चर्चा झालेली आहे? तर कोणत्या नवीन तंत्रज्ञानाच्या नैतिक नियमावर चर्चा झालेली आहे? तर आपण पाहिलं वरती की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI आणि क्वांटम कम्प्युटिंग या नवीन तंत्रज्ञानावर चर्चा झालेली आहे. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर पण करायला विसरू
नका. भारताने G7 परिषदेत कोणत्या देशांतर्गत मॉडेलवर जोर दिला आहे? तर कोणत्या? डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षमता यावर भर दिलेला किंवा या मॉडेलवर जोर दिलेला आपल्याला आढळतो. G7 शिखर परिषदेचा एक महत्वाचा उद्देश काय आहे? G7 शिखर परिषदेचा महत्वाचा उद्देश विचारलेला आहे, तर जागतिक आव्हानावर चर्चा करणे आणि भविष्यातील धोरणे ठरवणे हा महत्वाचा विषय G7 शिखर परिषदेचा आहे. खूप महत्वाचे प्रश्न आहेत जे की सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत आणि सर्व परीक्षेला यावर प्रश्न विचारणार ही 100% खरं आहे. कारण की G7 परिषद ही वर्षातून एकदा होते आणि आता G7 शिखर परिषद पार पडलेली आहे. इथून पुढे ज्या परीक्षा होणार आहेत त्या परीक्षेसाठी ही G7 शिखर परिषद महत्वाची ठरणार आहे. यावर प्रश्न हमखास येणार आहेत, लक्षात ठेवा. G7 शिखर परिषद 2025 मध्ये कॅनडाने कितव्यांदा आयोजन केलेले होते? तर कितव्यांदा? 7व्यांदा आयोजन केलेले आहे. सर्वात पहिल्यांदा किती? 1981 मध्ये कॅनडामध्ये परिषद आयोजन करण्यात आलेले होतं आणि आता 2025 ची 7व्यांदा तिथे आयोजित करण्यात आलेली आहे. G7 शिखर परिषदेत कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या प्रमुखांनी उपस्थिती लावली? तर कोणत्या? तुम्ही माझ्यासोबत फटाफट उत्तर देत चला. तर युनायटेड नेशन यांनी प्रमुख उपस्थिती लावलेली होती. युनायटेड नेशन म्हणजेच युरोपियन युनियन. G7 शिखर परिषदेत ऊर्जा सुरक्षेशी संबंधित कोणत्या नवीन ऊर्जा स्रोतावर भर देण्यात आलेला आहे? आपण वरती बघितलं होतं की नवीनीकरण ऊर्जा आणि हरित हायड्रोजन यावर भर देण्यात आलेला होता. G7 शिखर परिषदेत चर्चेमधील क्रिटिकल मिनरल हा विषय कशाशी संबंधित आहे? क्रिटिकल मिनरल्स हा विषय कशाशी संबंधित आहे? तर कशाशी संबंधित आहे? तंत्रज्ञान आणि ऊर्जा संक्रमण याविषयी हा विषय संबंधित आहे. 2025च्या G7 शिखर परिषदेत कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी द्विपक्षीय संबंध सुधारण्याची इच्छा व्यक्त केली? कोणी? तर भारताचा जो संबंध बिघडला होता तो भारताने काय केलेला आहे? भारताने कॅनडाच्या नव्या सरकारसोबत तो द्विपक्षीय संबंध सुधारण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. G7 सदस्य देश कोणत्या प्रकारच्या जागतिक समस्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करतात? तर कोणत्या? G7 जो सदस्य देश आहे त्याचे ते प्रामुख्याने कोणत्या समस्यावर लक्ष केंद्रित करतात? तर भूराजकीय, आर्थिक आणि सामाजिक आव्हाने यावर प्रमुख लक्ष ते केंद्रित करतात किंवा या ज्या समस्या आहेत या विषयावरच्या या समस्यावर ते लक्ष केंद्रित करतात. G7 शिखर परिषद 2025 मध्ये रशिया युक्रेन संघर्षाव्यतिरिक्त पश्चिम आशियातील कोणत्या परिस्थितीवर चर्चा झाली? रशिया आणि युक्रेनचा जो संघर्ष आहे तो तर आहेच, पण आशियातील कोणत्या परिस्थितीवर चर्चा झाली? जो की पश्चिम आशियातील प्रमुख देश आहेत त्यामध्ये इस्रायल आणि इराण संघर्ष जो आता नुकताच पेटलेला आहे, इस्रायल आणि इराण, त्याविषयी पण चर्चा G7 मध्ये झालेली आहे. G7 परिषदेत कोणत्या देशाने अण्वस्त्र विकसित करू नये यावर जोरदार भर देण्यात आलेला आढळतो? तर कोणी? इराणने कोणतेही नवीन अण्वस्त्र तयार करू नये याविषयी G7 मध्ये जोरदार त्यावर भर देण्यात आला किंवा विशेष चर्चा त्यावर करण्यात आलेली आहे की इराणने कोणतेही नवीन अण्वस्त्र तयार करू नये. G7 परिषदेत दहशतवादाचा सामना करण्यासाठी कोणत्या उपायावर सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला? तर कोणत्या? आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि गुप्तचर माहितीची देवाणघेवाण या उपायावर सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आलेला आपल्याला G7 मध्ये आढळतो. G7 शिखर परिषदेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? G7 शिखर परिषद जी आहे तिचं मुख्य उद्दिष्ट काय आहे?
तर मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर जागतिक आव्हानावर एकत्रितपणे मात करणे आणि भविष्यातील जागतिक सहकार्याची दिशा ठरवणे, या 2 मुख्य उद्दिष्टे G7 शिखर परिषदेचे आहेत. G7 शिखर परिषदेत कोणत्या प्रकारच्या गुन्हेगारीचा सामना करण्यावर चर्चा झाली, ज्यात स्थलांतरित तस्करीचा समावेश होतो? तर कोणत्या? संघटित गुन्हेगारी या प्रकारच्या गुन्हेगारीचा सामना करण्यावर विशेष चर्चा झाली आणि स्थलांतरित तस्करीचा यामध्ये समावेश आहे. कॅनडामधील कॅनास्किक येथे 2002 नंतर G7 शिखर परिषद कितव्यांदा आयोजित करण्यात आली? कितव्यांदा आयोजित करण्यात आली? तर दुसऱ्यांदा आयोजित करण्यात आली. आणि कॅनडामध्ये कितव्यांदा? तर कॅनडामध्ये 7व्यांदा. शिखर परिषदेत चीनच्या कोणत्या व्यापार पद्धतीवर लक्ष ठेवण्याबाबत सहमती झाली? तर चीनचे कोणत्या व्यापार पद्धतीवर लक्ष ठेवण्यास सहमती झाली? तर असंतुलित व अनैतिक व्यापार पद्धतीवर विशेष लक्ष ठेवण्यास सहमती झालेली आहे. जे G7चे जे सदस्य आहेत त्यांनी विशेष लक्ष या चीनच्या व्यापार पद्धतीवर ठेवण्यास एकमताने सहमती झालेली आपल्याला आढळते. G7 शिखर परिषदेतील चर्चेत जागतिक आरोग्य पायाभूत सुविधा आणि कोणत्या विषयातील तयारीवर लक्ष केंद्रित केले गेले? तर कोणत्या याच्यावर? तर आरोग्य संकटे आणि महामारी यावर लक्ष केंद्रित केले गेलेले आहे. G7 मध्ये खालीलपैकी कोणता देश सदस्य म्हणून समाविष्ट नाही, परंतु युरोपियन युनियन सोबत नियमितपणे प्रतिनिधी म्हणून भाग घेतो? तर असा कोणता देश आहे जो सदस्य नाही परंतु युरोपियन युनियन सोबत नियमितपणे प्रतिनिधी म्हणून भाग घेतो? तर असा ऑस्ट्रेलिया हा देश आहे, जो की सदस्य देश नाही परंतु अनेकदा अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलेला आहे. जसा की भारत पण मागचे 7-8 वर्ष झाले विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलेलं आहे भारताला पण. आणि भारत लवकरच G7चा सदस्य होईल अशी आपण आशा व्यक्त करू. ही G7 शिखर परिषदेची माहिती होती, जी की नुकतेच आता G7 परिषद 2025 नुकतीच पार पडलेली आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.